कोणताही प्रश्न संवादाने सुटतात. ते निर्माण करून चुकीच्या मार्गाने जाऊन सुटणार नाही. संवाद संवाद हा सर्वात महत्वाचा आहे. माझे 22 उपोषण झाले, पण कधी हिंसा केलं नाही. हिंसा अहिंसा संवादाच्या माध्यमातून सुटायचं. मग अण्णा कुठेतरी आज जे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे ती एक समाजाचं म्हणजे जीत आहे असं वाटतंय का तुम्हाला? नहीं, हार जीत बात अलग है. अभी कौन हार गया कौन जीत गया वो बात मैं नहीं मानता, लेकिन समाज के भलाई के लिए जो जो करना सही है वो करना चाहिए. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, या आंदोलनाला एक थोडंसं यश आलेलं आहे. पण ज्या मुलांचं लाखो मुलांचं जीवन ज्यांच्यामुळं अंधारमय झालं, ज्या माझ्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, ज्यांच्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली, ज्यांनी पेपर फुटीमध्ये ज्यांचा हस्तक्षेप आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर मनुष्यवधासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सुद्धा मागण्या महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर जे आंदोलन चालू होतं माझ्या विद्यार्थ्यांचं, त्या विद्यार्थिनीचं, त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण करणारे जे पोलीस होते, जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक पोलिसांचा खाकीवरती घालून त्या आंदोलनामध्ये सहभागी होते, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना. आज ती सुद्धा महत्त्वाची. गुन्हेगारांना एवढं मारहाण करीत नाही, एवढी मारहाण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना केली. आणि ज्या मुलांच्या पेपर फुटी झाले, नंतर दुसरे पेपर घेतले, त्यामध्ये सुद्धा आज अतिशय अफरातफर आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे कीर्ती भालेराव नावाची एक मुलगी आहे, तिचा ऑनलाईन रिझल्टमध्ये तिला 50 मार्क दाखवले. किती? 50 मार्क. आणि तिचं ॲन्सर की जर आपण चेक केली, ही ॲन्सर की तिला 580 मार्क आहेत. तिचा फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाला 0 मार्क आहे तिला. आता याला जबाबदार कोणी? तिला आता एखाद्या कॉलेजला तिचा नंबर लागायचा, तिला तिच्या मार्क कुठले ग्राह्य धरले जातील? ऑनलाईन मार्क ग्राह्य धरले जातील ना. दुसरा आमच्याकडे एक मुलगा आहे शिंदे अथर्व नितीन म्हणून, त्या मुलाला 179 मार्क ऑनलाईन दाखवले. त्या मुलाचं जर ॲन्सर की जर आपण चेक केली तर त्याला 502 मार्क आहे. याचं काय म्हणजे तुम्ही मोदींजींनी सांगितलं की पेपर फुटी झाली, नंतर परत आपण लवकरात लवकर पेपर घेतले, पण ते पण असे घोटाळे झाले ना. याला जबाबदार कोण आहे? याला काय जबाबदार आहे? जर हे 8 दिवसामध्ये जर याला रिझल्ट नाही मिळाला, व्यवस्थित त्याचा मार्ग नाही निघाला, तर तोपर्यंत सगळे कॉलेजचे ॲडमिशन फुल होणार आहे. या मुलाला नंतर काय? या सगळ्या गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबत एकदम भयानक परिस्थिती, अराजकता चालू आहे. संसदेमध्ये आवाज उठवणार. संसदेमध्ये आता हे सगळे डॉक्युमेंट घेऊन मी आवाज उठवणार आहे.